नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत परमार्थ. कोणा भाविकांनी अशी ग्वाही दिली की माझ्या आराध्य दैवताच्या कृपेने मी त्रिकोणी चौकोन काढू शकतो, तर त्यावर कोणी विश्वास ठेवेल काय? एकाच मतदारसंघात एकच जागा असेल व तिच्या प्राप्तीसाठी 5-10 उमेदवार प्रयत्नशील असतील आणि त्यासाठी सर्वजण वारंवार शिर्डीला जात असतील, तर त्या सर्वांचा मनोदय सिद्धीस जाणे शक्य आहे का? एखाद्या सज्जनाला जखम झाली तर तिच्यातून रक्ताचा एकही थेंब गळणार नाही, असे कधी घडेल काय? तो हाडाचा सज्जन व मुलखाचा परोपकारी असला तरी असा काही प्रकार संभवू शकेल काय? एखाद्या अल्पमती किंवा अल्पशिक्षिताला सुद्धा ते खरे वाटणार नाही. त्याची बुद्धी त्याला सावरेल व वेडाच्या कड्यावरून कोसळण्यापूर्वी त्याला भानावर आणेल. जो बुद्धीला डावलतो व आपल्याच लहरीच्या आहारी जातो किंवा कोणाच्याही नादी लागतो, तो अंधश्रद्ध. अशा अंधश्रद्धेपासून आपले रक्षण घडावे म्हणून समर्थ रामाला प्रार्थना करतात, बुद्धी दे रघुनायका. वैज्ञानिक काही संज्ञा दक्षतापूर्वक वापरतात. जे कधीच व कुठेच घडणार नाही त्याला ते अशक्य म्हणतात. जे सकारण घडते त्याचे कारण अगोदर आले तर पाठोपाठ परिणाम येणारच, ही गोष्ट शक्यतेच्या कोटीतील मानतात. जे घडू शकेल पण घडलेच अशी खात्री देता येत नाही त्याला ते संभाव्य म्हणून संबोधतात. अभ्यासाशिवाय एखादा मतिमंद केवळ ग्रंथपूजनाने गणिती होणे अशक्य आहे. अभ्यासाने मात्र बुद्धिमान विद्यार्थ्यास हे शक्य आहे. ही स्वाभाविक समज ही विचारशील मानवाची शक्ती आहे. संतोषी मातेच्या नावाने निनावी आश्वासन पत्रे धाडणारे व ही व्यर्थ परंपरा खंडित झाल्यास आकाश कोसळेल अशी भीती घालणारे लोक जगात बरेच आहेत. या भक्तीतून निर्माण होणारी व भाबड्या जीवांना भ्रमाच्या भोवऱ्यात लोटणारी अंधश्रद्धा ही विनाशकारी आहे. जे परमेश्वराची आराधना करतात त्यांना अंधश्रद्धा म्हणता येईल काय? नामजपामुळे मनाला शांती मिळते, वृत्तीची प्रसन्नता वाढते, विकारवशता ओसरते असा अनुभव कोणाला आला तर त्याच्यापुरती ती वस्तुस्थिती मानावी लागेल. असाच अनुभव इतरांना येऊ शकेल असा आत्मविश्वास त्याने प्रकट केला तर ती एक सद्भावना मानावी लागेल. गोंदवलेकर महाराज हे एक नामयोगी होते. त्यांच्या असंख्य भक्तांना त्यांनी नामसाधना सांगितली. श्रीराम जय राम जय जय राम हा त्यांना प्रिय असणारा प्रभू मंत्र. या मंत्राने बुद्धी शुद्ध होईल, मोहपाश कमी होतील, दुःख सहन करण्याची शक्ती वाढेल, जे अटळ असेल ते पत्करण्याची अढळता प्राप्त होईल, प्रपंच दक्षतेने करता येईल, मन सात्विक समाधानाने भरून येईल असे महाराज म्हणत. यापेक्षा परमार्थाचे वेगळे प्रयोजन नाही. पारमार्थिकाला तिकिटाशिवाय प्रवास करता येईल किंवा कामाशिवाय पगार मिळेल असा आभास महाराजांनी निर्माण केला नाही. वृत्तीची व बुद्धीची शुद्धता हेच परमार्थाचे फलित आहे. त्यामुळे निरामय नागरिकत्व व आदर्श व्यक्तिमत्व घडणार नाही का? धन्यवाद.